नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या मस्त मराठी विणकाम चॅनलमध्ये आपलं अगदी हार्दिक स्वागत आहे। आज मी तुम्हाला मासा विणायला शिकवणार आहे आणि तसे मासे तयार करून आपण माशांपासून तोरण तयार करूया। मैत्रिणींनो, ह्या दोन कलर पासून मी मासा तयार करणार आहे। आता आपण करूया। आता आपण 5 टाके घेऊया। 1 2 3 4 आणि 5 हे 5 टाके घेतलेले आहेत मी। आता आपल्याला डबल क्रोशा करून घ्यायचा। चौथ्या टाक्यामधून एक सोडायचा आणि चौथ्यामधून डबल क्रोशा तयार करून घ्यायचा असा। आता हे झाले 2 क्रोशे, हा एक आणि हा एक। आता जो सोडलाय टाका त्याच्यामधून 2 डबल क्रोशे घ्यायचे आपल्याला। हा पहिला आणि हा दुसरा, असे हे 4 झाले। आता काय करायचं, 3 ची चेन घ्यायची आपल्याला। आता 1 2 आणि 3 ची चेन घ्यायची, पलटी करून घ्यायचा भाग आणि प्रत्येक चेनमधून 2-2 क्रोशे न घेता फक्त पहिल्या चेनमधून 2 क्रोशे डबल क्रोशे, मधल्या पॅसेजमधून एकच डबल क्रोशा आणि कडेच्या पॅसेजमधून 2 डबल क्रोशे। फक्त मधल्या पॅसेजमध्ये एकच डबल क्रोशा घ्यायचे, म्हणजे हे 5 झाले। 6 न होता 5 झाले, नाहीतर 6 झाले असते। 1 2 आणि 3 3 पॅसेज आहेत ना, हे हा पहिला दुसरा आणि तिसरा, तर 3 दुनी 6 झाले असते। तर आपण मधल्या पॅसेजमध्ये एक डबल क्रोशा घेतल्यामुळे हे फक्त 5च झाले। आता परत पलटी करून 3 ची चेन घ्यायची आपल्याला अशी, आणि आता प्रत्येक पॅसेजमधून 2 डबल क्रोशे घ्यायचे आहेत। हे बारकाईने तुम्ही निरीक्षण करा आणि तसं विना, म्हणजे तुमचा मासा परफेक्ट तयार होईल असे। आणि आता प्रत्येक ह्यातून घ्यायचे बरं का 2-2 डबल क्रोशे। आता इथे एकच झालं, मी परत घेऊन तुम्हाला दाखवते पूर्ण करून। तिसऱ्या लाईनला डबल डबल क्रोशे झाले प्रत्येक पॅसेजमधून। आता पुन्हा आणखी प्रत्येक लाईनमधून 2-2 डबल क्रोशे घ्यायचे आपल्याला असे। पहिली ही 3 ची लाईन आणि ही एक, म्हणजे हे झाले 2 डबल क्रोशे। आता ह्यातून 2 ह्यातून 2 ह्यातून 2 ह्यातून 2, प्रत्येक पॅसेजमध्ये आपल्याला 2-2 डबल क्रोशे घ्यायचेत। मैत्रीण, आता काय करायचं, हे असं इकडे सोडून द्यायचं आणि आपल्याला दुसरा धागा जॉईन करायचा। मी हा चॉकलेटी रंगाचा घेतलेला आहे धागा, हा जॉईन करायचा आहे आपल्याला। हे सोडून द्यायचं आणि इथून हे पहा असं जॉईन करायचं आहे हा धागा। हे राहिलेलं इकडं ओढून घ्यायचं असं, आणि हे झालं आता जॉईंट। आता जॉईंट झाल्यानंतर प्रत्येक याच्यामधून एक एक सिंगल क्रोशा घ्यायचा करून आपल्याला, म्हणजे स्लिप स्टिच म्हणलं तरी थोडक्यात चालेल असा। प्रत्येक ह्यातून घ्यायचा, प्रत्येक टाक्यामधून। प्रत्येक टाक्यातून आपल्याला सिंगल क्रोशा, म्हणजे स्लिप स्टिचच घेतली तरी म्हणा ना, एकच क्रोशा घ्यायचा आहे आपल्याला। हा टाका प्रत्येक टाक्यामधून असा, नीट लक्षपूर्वक बघा, असं हे तयार होते। आणि इथं हे असं करून सोडून द्यायचं किंवा कट करून घ्यायचं इथंच। एवढी एकच लाईन घ्यायची। आता हा धागा कट करायचा नाही मात्र, हे लक्षात ठेवा। पुन्हा हे गुंडाळून घ्यायचं आपल्याला आणि आता डिझाईनला सुरुवात करायची। हे असं घ्यायचं, इकडं खाली सोडून द्यायचं आणि इथून असं हे करून घ्यायचं आणि असं हे घ्यायचं।
आता काय करायचं, 3-3 टाके घ्यायचे आणि एक एक प्रत्येकामधून एक सोडून एक अशी साखळी घ्यायची. आता हा सोडला, आपण इथून साखळी घेतली, हा सोडला तर इथून घ्यायचं आपलं आणि जॉईन करून घ्यायचं असं स्लिप स्टिचने. परत 1 2 3 आणि आता ह्यातून घेतलं, आता हा सोडायचा आणि ह्या टाक्यामधून घ्यायचं आणि फक्त जॉईन करायचं. असं फुल करायचं इथपर्यंत, एकाड एक टाक्यामधून 3ची चेन जोडून घ्यायची, 3ची चेन अशी, इथं नाही इथं, आणि ती डिझाईन तयार होते. मग मैत्रिणींनो, ही अशी डिझाईन आपली तयार झालेली पहा. इथपर्यंत आपण फुल ही डिझाईन तयार करून घेतली. आता काय करायचं, पलटी करून काय करायचं, इथं ह्या 3 ह्याचा मध्य काढायचा आणि इथं जॉईन करून घ्यायचं. आता हे जॉईन केलं का, पुन्हा 3ची चेन घ्यायची, 1 2 आणि 3, आणि पुन्हा या 3च्या मध्यभागी जॉईन करायचं आहे आपल्याला असं. पुन्हा 1 2 3 आणि याच्यामध्ये जॉईन करायचं, ह्या 3ची चेन आहे ती जॉईन करायची. असं ह्या सगळ्या चेनी आपल्याला जॉईन करायच्यात. 3-3 घेऊन ह्या सगळ्या मध्यभागाचे जॉईन करून घ्यायचे आणि शेवटी घ्यायचं. मैत्रिणी, आता हे शेवटी असं आले पहा, असं आलं. आता पुन्हा आपण पलटी करून काय करायचं, तेच विण घ्यायची तशीच, इथं जॉईन करायचं मध्यावरती आणि पुन्हा 3ची चेन घ्यायची, 3 पुन्हा याच्यामध्ये जॉईन करायचं. असा ह्या सगळ्या साखळ्या अशाच जॉईन करायच्या. 3ची चेन घ्यायचं मध्यभागी, 3ची चेन घ्यायची मध्यभागी, हे सगळे मध्ये जोडून घ्यायचे, म्हणजे डिझाईन तयार होईल. आणि शेवटी एकच असा मोठा एकच राहतं. त्यानंतर मी तुम्हाला दाखवते. मैत्रिणींनो, हे पहा अशी डिझाईन तयार झालेली आहे. हे सगळे कमी कमी होत जाऊन शेवटी एक तयार होतो, एवढा असा पॅसेज. ही डिझाईन एवढी तयार राहते, शिल्लक एवढी शेवटी. तर मग काय करायचं, परत पलटी करायचं आणि इथं 3 चेन घ्यायचे, 1 2 आणि 3 चेन घेतल्यानंतर हा जो पॅसेज आहे एवढा मोठा, हा शेपटीकडचा माशाचा भाग, तर त्याच्यामध्ये सगळे मिळून 8 चेनी झाल्या पाहिजे. ही एक धरून दुसऱ्या 7 मिळून काय होतील 8. आता हे झाली 3ची चेन आणि आता परत डबल क्रोशे घ्यायचे 7, म्हणजे ती शेपटी तयार होईल. आणि नंतर शेपटीच्या पुढचा भाग आपल्याला विणायचा आहे. मैत्रिणी, हे पहा असे हे 8 डबल क्रोशे झाले, हा धरून 3 चेनचं. असे 8 झाल्यानंतर पुन्हा 2 चेन घ्यायचे आपल्या पलटी करून, 1 आणि 2, आणि पुन्हा ह्याच्यातून 2-2 डबल क्रोशे घ्यायचे असे, 1 आणि 2 असे इथपर्यंत डबल क्रोशे घ्यायचे. हे पहा असे हे प्रत्येक पॅसेजमध्ये आपल्याला 2-2 डबल क्रोशे तयार करायचेत. असे आता हे झाले सगळे डबल क्रोशे सगळ्या चेनवर. आता काय करायचं, आपण पलटी करायचं आणि काय करायचं, आता पहिल्या टाक्यामधून एक टाका घेऊन असं तयार करायचं, 1 क्रोशा. आता परत त्याच्या प्रत्येकामधून एक एक करत जायचे असा. पहा एक एक सिंगल क्रोशा असा, असं आपल्याला करत जायचं आहे बघा. पहिल्यापासून शेवटपर्यंत. झाली काही शेवटी असं दिसतं.
आणि आता पुढची ही शेपटीची डिझाईन आपल्याला करायची. हे इथंच ठेवून द्यायचं असंच, किंवा कट केलं तरी चालतं. हे कटच करूया आपण. असा हा भाग काढून घ्यायचा इकडं. आता दुसरा धागा जोडायचा आपल्याला. आता आपल्याला शेपटीकडची डिझाईन तयार करायची. त्यासाठी आपण हा धागा वापरणार आहोत आणि हे कट केल्यानंतर इकडे ठेवायचं आणि ह्या बाजूकडून आपल्याला असं हे इकडून नाही, आता इकडून जोडून घ्यायचा हा धागा. पहिल्या चेनमधून इथून असा धागा आपल्याला असा जोडून घ्यायचा. असा इकडं हा पलटी करून घ्यायचा आणि इथं काय करायचं, एक आणि दोन चेन घ्यायच्या आणि पुन्हा एक डबल क्रोशा घ्यायचा शेजारच्या इथून. असा डबल क्रोशा झाला का पुन्हा काय करायचं, 4 चेन घ्यायची आपल्याला. 1 2 3 आणि चौथी चेन घ्यायची आणि हा डबल क्रोशा जो आहे ना तिथून घेऊन असा आडा घ्यायचा आणि असा काढून घ्यायचा. म्हणजे ती काय होती, डिझाईन तयार होते आपल्याला अशी. मी दाखवते तुम्हाला. परत काय करायचं, अशी डिझाईन करायची. आता काय करायचं, डबल क्रोशा घ्यायचा शेजारी इथे. आता डबल क्रोशा घेतल्यानंतर 4ची चेन घ्यायची. 1 2 3 आणि 4ची चेन झाल्यानंतर पुन्हा काय करायचं, त्याच डबल क्रोशामधून डिझाईन तयार करायची आपल्याला. इथून असं काढायचं. पुन्हा डबल क्रोशा शेजारी घ्यायचा. पुन्हा डबल क्रोशा हा झाला की 1 2 3 आणि 4ची चेन आणि तीच 4ची चेन ह्याच डबल क्रोशाच्या तिथून घ्यायची आणि ही अशी ओढून घ्यायची. म्हणजे अशी ही आपल्याला डिझाईन मिळते. अशी ही संपूर्ण शेपटी करायची, संपूर्ण शेपटीची. मैत्रिणी, आता इथं कलर जोडलाय ना, तर इथं एकच घेऊया आपण. डबल नाही घ्यायचा, इथं एकच. आणि इथं परत इथपर्यंत सगळे डबल डबल घ्यायचे, सिंगल क्रोशे असे. पार तोंडापर्यंत. नंतर तोंडाची डिझाईन करूया. मैत्रिणी, हा असा तोंडाचा भाग आहे ना, इथपर्यंत सुद्धा 2च घ्यायचे, पार तोंडापर्यंत. 2 सिंगल क्रोशे अशी घेतली का पार तोंडापर्यंत आले ना हे. आता बघा तोंड कसं करायचं, तोंडाची डिझाईन. आता काय करायचं, 4 चेन घ्यायच्या. 1 2 3 आणि 4 आणि इथं जॉईन करायचं मध्यभागी. हा मध्ये ना, हे 2 आणि हा मध्ये जॉईन करायचं स्लिप स्टिचने. आणि परत आपल्याला 1 2 झाले का, 3 आणि 4 घेऊन तिथं जॉईन करायचं आपल्याला स्लिप स्टिचने. आता ही झाली माशाच्या तोंडाची डिझाईन, दिसते की नाही. आणि परत काय करायचं, तेच विणकाम परत सुरू करायचं. 2 सिंगल क्रोशे प्रत्येक पॅसेजमध्ये घ्यायचेत. आणि फक्त इथं कलर चेंज आहे ना, इथंच फक्त एक घ्यायचा. आता सगळीकडं 2 सिंगल क्रोशे घ्यायचे आणि ही विण पूर्ण करायची. असं हे माशाचं तोंड झालं तयार. आणि हे असं सगळं विणत गेल्यानंतर आपोआप माशासारखं तयार होतं. नंतर मी कल्ला तुम्हाला तयार करायला शिकवते. हे पहा मैत्रिणी, इथं कलर जॉईंट आहे ना, इथं एकच घ्यायचा. असा एकच घेतला. परत कितीही मोठा असू दे पेशेस किंवा छोटा, त्यातून 2 घ्यायचे सिंगल क्रोशे. मी जसे दाखवते ना तसेच घ्यायचे. ही लोकर आली तर आली, नाही तर सुटली तर सुटू द्या, काही हरकत नाही. येती तर ये असे. आणि सगळी विण आपल्याला पूर्ण करायची. मैत्रिणींनो, इथपर्यंत अशी ही डिझाईन तयार झाली. आता इथं शेवटी असं जॉईन करून घ्यायचं आपल्याला. असं झालं हे जॉईंट. आता इथं आपल्याला धागा तोडला तरी काही हरकत नाही, कट करून घ्यायचा असा आणि असं हे करून घ्यायचा. झालं की नाही आता मासा तयार छानपैकी असा.
बघा असा हा मासा तयार झालेला आहे आपला सुंदर. आता फक्त इथं डोळा लावायचा आहे आणि कल्ला करायचा. आता कल्ला कसा करायचा मी तुम्हाला तेही शिकवते. मैत्रिणींनो, माशाचा कल्ला करण्यासाठी आपल्याला इथून सुरुवात करायची. 1, 2 आणि 3ऱ्या पॅसेजपासून, इथपासून. तशीच आपल्याला लोकर जॉईन करून घ्यायची. इकडून घ्यायची अशी आणि इथं जॉईन करून घ्यायची. 1 आणि 2 पहिल्यासारखंच घ्यायचं. इथं डबल क्रोशा, ती डिझाईन करायची शेपटीची जी केली तीच. 1, 2, 3, 4 आणि परत त्या डबल क्रोशामध्ये जॉईन करायचं. अशी आपल्याला डिझाईन मिळते कल्ल्याची सुद्धा. पुढे गेलं की डबल क्रोशा, पण एक सोडायचं. असा डबल क्रोशा झाला की लगेच पुन्हा 1, 2, 3 आणि 4 केले की डबल क्रोशामध्ये असं जॉईन करायची ही चेन. पुढं एक सोडायचा हे पॅसेज किंवा टाका आणि पुढच्या टाक्यामध्ये डबल क्रोशा करून घ्यायचा. पुन्हा 1, 2, 3, 4 आणि डबल क्रोशामध्ये जॉईंट. असं आपल्याला हे 5 करायचे. म्हणजे 5चा इथपर्यंत आला तरी कल्ला चालेल. मित्रांनो पहा, 1, 2, 3, 4 आणि हा 5वा कल्ला पण इथं जॉईन करून घ्यायचा आहे असा डबल क्रोशामध्ये. आता ही डिझाईन तयार झालेली आहे आपली. आता आपण काय करायचं, पुढे जॉईन करायचं. टिकाऊ म्हणून पुढे जॉईन करून घ्यायचं आपलं असंच. पुढे असं जॉईन करत जायचं. तोंडापर्यंत करत जायचं. म्हणजे धागा तुटत नाही. तुटला तरी मासा तुटत नाही. तोंडापर्यंत जॉईन करून कट करून घेतलं तरी चालेल. असं किंवा तोंडापर्यंत घ्यात इथपर्यंत घेतलं तरी काही हरकत नाही. असं करून आपल्याला जॉईन करून घ्यायचं आणि हे काय करायचं, कट करायचं. असं कट करून घ्यायचं. तुम्ही तोंडापर्यंत करा किंवा करू नका. तोंडापर्यंत ही डिझाईन करा किंवा करू नका असं काही नाही. पण केली तरी काय व्यवस्थित दिसते. आता हा सगळा मासा आपल्याला तयार झालेला आहे. हे बाजूला ठेवूया आपण. सगळा मासा तयार झाला आहे. माशाचे कल्ले हे शेपटी, हा मधला भाग आणि इथं हे तोंड, एवढं झालं तयार हा मासा. आता आपल्याला फक्त काय करायचं, त्याला मोती लावून घ्यायचं. म्हणजे त्याचं डोळे होईल. मैत्रिणींनो, आता आपण हे माशाचे डोळे तयार करणार आहोत. माशाच्या डोळ्यासाठी हे मोती मी घेतलेत. हे मोती मिळतात विकत बाजारपेठेमध्ये कुठेही. असे तुम्हाला जसे पाहिजे तसे लावा, तुम्हाला आवडतील तसे. मी हे घेतलेले आहेत, हे मी लावणार आहे. आणि ही लोकर जी आहे मागची ती आपण अशी इकडे ॲड करायची किंवा कट करायची. लाल ह्याच्यात लाल घ्यायची अशी आणि इकडं वळून घ्यायची. अशी 2-3 वेळा केली की मग तुटत नाही. त्यामुळे असं करून आपण ही लोकर मेकअप करायची आहेत. आणि आता आपण डोळा बसवायचा आपल्याला माशाला. इथं मी ही सुई ओवून घेतली, छोटी सुई अशी. ही हा मोती ज्यात बसेल तशी सुई घ्यायची छोटीशी अशी, ती ओवून घ्यायची आणि हा मोती असा लावून घ्यायचा आपल्याला. मैत्रिणींनो, माशाचा असा हा मी डोळा लावून घेतलेला आहे ह्या साईडला. असा दिसतोय हा आपला मासा. हा डोळा, हा कल्ला, शेपटी इकडची आणि हा मधला भाग. असा हा मासा तयार झालेला. प्रत्येक माशाला आपण आता डोळे तयार करून घेऊया. मी मासे तयार करून ठेवलेले आहेत बाकीचे. हा एक मी तुम्हाला शिकवला. बाकीचे मी एवढे असे हे मासे तयार करून ठेवलेले आहेत. ह्या सगळ्या माशांना आता आपण डोळे लावून घेऊया. मैत्रिणींनो,
अशा तऱ्हेने माशाचे आपण हे डोळे लावून घेतले पहा. हे पहा 1 2 3 4 5 6 एवढे माशांचे आपण हे डोळे लावून घेतलेत. हे सगळे मासे. आता हे मासे आपण आपल्या मनाप्रमाणे डिझाईन करून मनाप्रमाणे क्रम लावून आपण त्याचं आपण तोरण तयार करणार आहोत. एवढे मासे आहेत हे. याचं आपण तोरण तयार करणार आहोत. आता तोरण तयार करायचं तर त्यासाठी मी तोरणपट्टी पण तयार करून ठेवलेली आहे. ही पहा, ही आहे तोरणपट्टी माझ्या दाराच्या मापाची. आता फक्त आपल्याला माशांना जॉईन करायचं आहे. ते कसं करायचं ते आपण ठरवायचं. कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवते. तुम्ही हे सगळे आपल्याला तोरणपट्टीला मासे जोडून घ्यायचे आपल्याला. हे आता इथं जोडला, हा कट करून घेऊया आपण. मैत्रिणींनो, असे मासे जोडून घ्या आणि 2 सुयामध्ये धागे होऊन घ्या. कारण एक सुई आहे ते जॉईन करायला तोरणपट्टी आणि दुसरी सुई आहे ते मासे जॉईन करायला. अशा 2 सुयामध्ये 2 धागे होऊन घेतल्यानंतर सोपं जाईल तुम्हाला. मैत्रिणींनो, आता मी हे मासे जोडून घेतलेले आहेत तोरणपट्टीला. हे पहा असे. आणि आता मी ह्या माशांना गोंडे तयार केले आणि ते जोडणार आहे. प्रत्येक कलरचे गोंडे तयार करून घेतलेले आहेत. एवढा गुच्छच गोंड्याचा तयार केला आहे. प्रत्येक कलरच्या माशांना असे इथं गोंडे जोडणार आहे. नंतर मी तुम्हाला दाखवते. इथं असा गोंडा अशी कलरचे जोडून तुम्हाला मी दाखवते. मैत्रिणींनो, हे पहा, मी असे हे मोती लावून घेतले तोरणपट्टीला. आता हा आपला व्हिडिओ पूर्ण तयार झालेला आहे. मोती लावून घेतले आणि गोंडेही लावून घेतले. आता हा पूर्ण झालेला आहे. तुम्हीही येत्या सणासाठी असं हे तोरण बनवा. खूप सुंदर आणि सुरेख दिसतं. दाराला लावलं तर अतिशय सुंदर दिसेल. आणि माझा हे तोरणाचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा, तयार करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आत्ता भेटू. तोपर्यंत माझा सर्वांना प्रेमपूर्वक नमस्कार.